नमस्कार. वैष्णवी शिवबा सेंटरचे गुरु विष्णू मनदीपजी, माझे परमपूज्य आई वडील, माझी प्रिय पत्नी प्रीती, भाचा ऋषिकेश, आमच्या सरिता सिस्टर, डॉक्टर पटवर्धन, त्यांचे मिसेस देशमुख सर, आज आपल्याकडे रोज काका नाही आहे त्यावेळेला, झोपे काका, आणि तुम्ही सगळे रविवारी एवढ्या उत्साहाने आल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन, आभार. आज आपण भेटणार आहोत. नंतर 1 महिन्याच्या सुट्टीने आपण जूनमध्ये परत भेटणार आहोत. जूनमध्ये आपण कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग आणि राजयोगाची रिव्हिजन असं आपण संपवणार आहोत दिवाळीपर्यंत. आजचा आपला खूप महत्त्वाचा, इंटरेस्टिंग आणि रिलॅक्सिंग विषय आहे. तर आपण पतंजली योगसूत्र जी 195 किंवा 196 जी होतात त्याचं उत्तर पण आजच्या ह्याच्यात येणार आहे. 195 का 196 ते एक्स्ट्रा सूत्र कुठलं? इथे 16 नंबरचा जो आकडा आहे ते एक्स्ट्रा सूत्र आहे. ते काही जण घेतात, काही जण घेत नाही. त्यांनी विशेष अर्थात फरक पडत नाही, ती सुसूत्रताच येते. तर तो कैवल्यपाठ जे पतंजली योगसूत्राचे 4 भाग आहेत, समाधीपाठ, साधनापाठ, विभूतीपाठ आणि कैवल्यपाठ. तर समाधीपाठात आपण पहिले जे बघितलं त्याची आज रिव्हिजन होणार आहे. समाधीपाठाची त्याच्यात ज्या पॉवर्स मिळत आहेत त्याची आपण रिव्हिजन करणार नाही आहोत. ते आपण गेल्या वेळेस त्याच्यात बघितलेली होती विभूतीपाठात, कारण का त्या फक्त सिद्धीच आहेत, ज्या देखील एक प्रकारचा अडथळाच आहेत, आणि त्या टाळल्यावरच तुम्हाला कैवल्यपाठ म्हणजे विभूतीपाठानंतर तुम्ही कैवल्यपाठाला पोचता. कैवल्य म्हणजे धर्ममेघ समाधी, ती कशी ते पण आता पहिले बघणार आहोत. आणि हे झालं की ह्याच्या सगळ्या मुळाशी जे तुम्हाला हे सगळे त्रासांपासून मुक्ती हवी आहे आणि ते तुम्हाला सुटका हवी आहे या सगळ्या चक्रामधून, तर काय 3 पायऱ्या आहेत. आणि त्या 3 पायऱ्यामधली जी तिसरी पायरी आहे, सततचा विवेक, सर्वथा विवेक, त्यांनी तुम्ही डिस्क्रिमिनेशन करता, तुमची अविद्या, इग्नोरन्स पळवून लावता. आणि तो इग्नोरन्स पळाला की सियर अँड सीन, जो बघणारा आहे आणि ज्या बघण्याच्या गोष्टी आहेत त्या सेपरेट होऊन जातात. आणि ते सेपरेट झालं की तुम्ही मुक्त झालात. तर मुक्तीसाठी शेवटची स्टेज आहे. आणि ही शेवटची स्टेज आपल्या गायत्री मंत्रात, निर्वाण षटकात आणि अथर्व शीर्षात त्यांनी सारखी सारखी दिलेली आहे. म्हणजे इट इज अ डिस्क्रिमिनेटिंग प्रोसेस. हे तुम्हाला स्वतःला सारखं सारखं आठवण करून देण्यासाठी हे म्हणायचं असतं. ते म्हणत असताना जर तुम्ही अर्थ समजून घेऊन म्हणालात तर तुम्ही अष्टांग योग एक प्रकारे जगता जाल. ते आपण नंतर येऊ. पहिले आपण कैवल्यपाठ संपवायला घेऊया. तर कैवल्यपाठात 34 सूत्र आहेत. त्यातलं पहिलं सूत्र आपण ऑलरेडी केलेलं होतं. समाधी म्हणजे ज्या सिद्धी मिळतात त्या सिद्धी कशामुळे मिळू शकतात? तर जन्मामुळे मिळू शकतात, औषधांमुळे, मंत्र, तप आणि समाधीमुळे या सिद्धी प्राप्त होऊ शकतात. ते गेल्या वेळेचं विभूतीपाठाचं जर तुम्ही बघितलं तर हे सूत्र आणि त्याचं स्पष्टीकरण आपण दिलेलं आहे. तर कैवल्यपाठात पुढे तरी दिलेलं आहे की जात्यंतर परिणाम प्रकृती अपराध, म्हणजे प्रकृती जी आहे ते नॅचरल इन फिलिंग, जेव्हा जाती बदलते, तुमचं स्पीशीज बदलतं, बॉडी बदलते, तेव्हा नेचर इन फील करतो आणि तुम्हाला सगळी लक्षणं दिसायला लागतात. निमित्तम अप्रयोजकम प्रकृतीनाम वर्णभेद ततु क्षेत्रिकवत. ह्याचा अर्थ काय? क्षेत्रिकवत म्हणजे शेतकरी. शेतकरी जो बांध असतो शेताला घातलेला, तो बांध फोडण्याचं काम करतो आणि आत असलेलं पाणी ऑटोमॅटिक व्हायला लागतं. हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे तुम्ही चांगली वाईट जी कर्म करता त्यामुळे तुमच्यात शुद्धता येते, प्युरिटी येते असं नाही. तुमच्यात शुद्धता ऑलरेडी आत आहे. चांगली वाईट कामं हे केवळ निमित्त आहेत. शेतकरी ज्याप्रमाणे बांध फोडतो तसं यू आर जस्ट रिमूव्हिंग द ऑब्स्टॅकल्स, तुम्ही अडथळे दूर करताय आणि तुमच्या आतला चांगुलपणा बाहेर येतोय. म्हणजे साधूंनी फक्त बांध फोडला आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. चांगुलपणा वाल्याच्या आत भरलेलाच होता, बाकीच्या गोष्टी निमित्त मात्र असतात. म्हणजे आता मी जे काही बोलतोय ते शिकवण्याचा कुठे संबंधच नाहीये. ते फक्त जागा करण्याचा उद्देश आहे. तुमच्या आतलं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ते प्रत्येकाच्या आतच भरलेलं आहे. ते कवर फक्त तुम्हाला हलवलं, तुम्ही जागे झाला की काम सुरू. खरा शिक्षक तोच असतो
ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे तो लायक असतो दुसऱ्याला शिकवण्यासाठी, असं विवेकानंद रामकृष्णांनी सांगितलेलं आहे. निर्वाण चित्ता अस्मिता मात्रा, आता हे फारच महत्वाचं सूत्र आहे असं मला वाटतं. निर्माण चित्तान अस्मिता मात्रा म्हणजे जेव्हा अस्मिता तयार होते, इगो अस्मिता, तेव्हा मन तयार होतं. आणि भगवद्गीतेपासून सगळीकडे काय सांगतायत, इगो सोडा. इगो सोडला तर मन सोडलं, मन सोडलं तर बघणारा आणि बघण्याच्या गोष्टीमध्ये कनेक्शनच उरलं नाही, तुम्ही मुक्तच झाला. म्हणजे सगळा प्रॉब्लेम तुमच्या इगोतच आहे. म्हणजे अस्मिता जेव्हा तयार होते तेव्हा चित्त निर्माण होतं. म्हणून ते म्हणतात निर्माण चित्तान अस्मिता मात्रा. इगोइझम मुळे, अस्मितेमुळे चित्त, मन तयार होतं. प्रवृत्ती भेदे प्रयोजकम चित्तम एकम अनेकेशम. म्हणजे चित्त एकच असतं प्रत्येक माणसाचं, पण प्रवृत्ती भिन्न भिन्न असतात. म्हणजे एकच कंट्रोलर असतो मन, आणि त्यापासून अनेक आनंदी, वाईट, सुख, दुःख, राग, लोभ हे सगळ्या प्रवृत्ती तयार होतात. तत्र ध्यान जम अनाशयम. ज्या प्रकारचं चित्त ज्यात कुठलेही मनात विचार येत नाही, अशा प्रकारचं चित्त तेव्हा तयार होतं जेव्हा तुम्ही ध्यान धरता, मेडिटेशन करता. म्हणजे मेडिटेशन केल्यावर तुमच्या चित्तातले विचार, इच्छा गायब झालेल्या असतात. कर्म अशुक्ल. आता हे एकदम छान त्यांनी दिलेलं आहे. योगी आणि सामान्य व्यक्ती यांच्या वागण्यामध्ये काय फरक आहे. योगी जे काम करतो ते सफेद किंवा काळं नाही, शुक्ल किंवा अशुक्ल नसतं, ते कृष्ण किंवा अकृष्ण नसतं. म्हणजे ना ते गोरं असतं ना ते काळं असतं. कारण योगी कुठलीही कृती करतो तेव्हा कुठल्याही इच्छेशिवाय करतो, फळाच्या अपेक्षेशिवाय करतो. परंतु सामान्य माणसं जेव्हा करतात तेव्हा ते शुक्ल असतं, कृष्ण असतं किंवा मिक्स, दोन्ही एकत्र असतं, चांगलं वाईट. त्यामुळे त्यानुसार फळं सामान्य माणसाला मिळत जातात. कारण तो प्रत्येक काम हे चांगलं आहे, वाईट आहे का दोन्ही मिक्स आहे हे बघत जातो. पण योगी ना ते चांगल्याच्या मागे आहे ना वाईटाच्या मागे आहे, तो पलीकडे आहे. त्याच्या दृष्टिकोनातून ह्याला तो जोडत नाही. त्यामुळे त्यांनी म्हटलंय कर्म अशुक्ल अकृष्णम योगिन त्रिविधम इतरेषाम. इतर लोकांसाठी ते 3 प्रकारचं कर्म आहे. ततत विपाका अनुगुणा एव अभिव्यक्ती वासनाना. आता याचं आपण बेसिक समजून घेऊ. पुढची 2 सूत्र एकाच ह्याच्यात त्यांनी लिहिलेली आहेत बेस मध्ये. तर कसं आहे, कुठलंही कर्म केलं की त्याचं फळ मिळणार तुम्हाला. कर्म चांगलं असेल तर फळ चांगलं मिळेल, कर्म वाईट असेल तर फळ वाईट मिळेल. हे कोणासाठी, इतरांसाठी, सामान्यासाठी. कारण आपण कर्म कुठल्या तरी फळाच्या अपेक्षेने करतोय, इच्छेने करतोय, म्हणून त्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे. तर त्यानुसार ते इच्छा तयार होणार आहे. तर कुठलंही कर्म असतं ते कर्म किंवा ऍक्शन केल्यावर तो जो अनुभव येतो त्याच्यातून स्मृती, मेमरी तयार होते. तुमच्या मनावर संस्कार असतात, डीप हॅबिट्स ज्या आत सुप्त अवस्थेत असतात, बीज फॉर्म मध्ये. नंतर ती बीज जेव्हा फ्रुटिशनला येतात, फळाला येतात, तेव्हा त्याच्यातून कृती निर्माण होते, इच्छा, वासना तयार होतात. आणि त्या वासनातून कृती, कृतीतून फळ, आणि ही सायकल नेहमी चालू राहते. कर्म, स्मृती, संस्कार, वासना, कृती, फल, कर्म हे चालू राहतं. परंतु हे आणि पुढच्या सूत्रात त्यांनी एक म्हटलेलं आहे की जेव्हा तुमच्या कर्मानुसार जे कर्मफळ आहेत, जे आपण गेल्या वेळेला बघितलं होतं साधना पाठामध्ये, की जेव्हा कर्माची फळं येतात ती कुठली येतात, जाती, आयु, भोगा. म्हणजे तुमच्या चांगल्या वाईट कर्मानुसार तुमचा जन्म कुठल्या जातीत होणार. म्हणजे मनुष्य जातीत येणार का, प्राण्यांच्या येणार का, देव जातीत. का तुम्ही किती वर्ष जगाल, तुमचं आयुष्य काय राहील आणि तुमचे भोग काय राहतील, हे जे ठरत असतं ते जेव्हा ठरतं आणि तुम्हाला ती जात मिळाली किंवा ते शरीर मिळालं, तर ती कर्म आणि त्या वासना त्या शरीराला सुटेबल आहेत, त्यानुसार ती बाहेर येतात, असं त्यांनी म्हटलेलं आहे. जे पुढच्या सूत्रात त्यांनी दिलेलं आहे, जाती देश काल व्यवहितानाम अपि अनंतर्यम स्मृती संस्कार योहो एक रूपतत्वा. म्हणजे आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. मी उदाहरण सांगतो म्हणजे सोपं होईल.
मनुष्य जन्म मिळाला, पुढच्या जन्मी आपण झालो पक्षी, त्याच्या पुढच्या जन्मी झालो आपण मासा, आणि नंतर आपण झालो मनुष्य. हे उदाहरण आहे ऍट रॅन्डम, त्याचं डायरेक्ट कनेक्शन घेऊ नका. असं आपण समजलं की मनुष्य झालो, पक्षी झालो, मासा झालो आणि मग मनुष्य जन्म आला. परंतु हे जेव्हा मनुष्य जन्म परत दुसऱ्यांदा येतो तेव्हा आधीच्या मनुष्य जन्मातली जी कर्म आहेत आणि त्यांची फळं आहेत जी मनुष्य जन्मातच बाहेर येऊ शकतात, विच आर सुटेबल टू ह्युमन बॉडी, दे ओनली विल कम आउट. बट कर्म जी पक्षाच्या किंवा माशाच्या शरीराला सुटेबल आहेत ती आत ठेवून दिली जातील सुप्त अवस्थेत, ती तेव्हाच बाहेर येतील जेव्हा तुम्हाला पक्षाचा किंवा माशाचा जन्म मिळेल. त्यामुळे मनुष्याच्या जन्मात जेव्हा तुम्ही परत येता आणि ती कर्म तुमची उलगडायला लागतात तेव्हा ती एक प्रकारची कंटिन्युटी वाटते, कॉन्सिक्युटिव्हनेस ऑफ डिझायर. ते एक रूप तत्व मेंटेन केलं जातं. असं वाटत नाही की अरे गेले जन्मी पक्षी होता आता उडण्याचा प्रयत्न करतोय. तू उडण्याचा प्रयत्न पुढच्या पक्षाच्या जन्मातच जन्माला येईल तेव्हा तो बदकाचं पिल्लू पाण्याच्या दिशेने जायला लागेल आणि पोहायला लागेल. मनुष्य जन्माला आल्या आल्या पाण्याच्या दिशेने नाही जायला लागणार. लक्षात आलं ना, ते इन्स्टिंक्ट तेव्हाच बाहेर येणार. पुढचं तासाम अनादित्वम च आशिषो नियतत्वात्, जी जगण्याची तीव्र इच्छा आहे त्यामुळे हे जे चक्र आहे हे कधी न संपणार आहे. कर्म फल स्मृती संस्कार वासना कर्म फल ही सायकल अनादी काळापासून, त्याला काही सुरुवात नाही अंत नाही, ही चालूच राहते. हेतू फला आश्रय आलंबने संगृहीत तत्वात एषा अभावे तत् अभाव. तर हे दुसरं फार महत्वाचं सूत्र मला वाटतं. पहिलं जे सूत्र मी म्हटलं की निर्माण चित्तात अस्मिता मात्रा, अस्मिता येते, इगो येतो तेव्हा मन तयार होतं, चित्त तयार होतं. तसं हे दुसरं महत्वाचं सूत्र काय आहे, हेतू फल आश्रय आणि आलंबन या चार गोष्टी. हेतू म्हणजे कॉज, फल म्हणजे इफेक्ट, कॉज अँड इफेक्ट, आश्रय म्हणजे सबस्ट्रॅटम म्हणजे कशाशी ते जोडलं गेलेलं आहे, कशावरती अवलंबून राहिलेलं आहे, आपल्या शरीरात आश्रय मिळालेला आहे एक प्रकारे. आणि आलंबन, आलंबन म्हणजे ऑब्जेक्ट, जे सेन्स परसेप्शन, आपण जे सगळ्यांचं परसेप्शन घेतो म्हणजे ज्या गोष्टी सेन्स ऑर्गननी ज्ञानेंद्रियांनी आपण ग्रहण करतो त्या गोष्टींना, ऑब्जेक्ट्सना आलंबन म्हणतात. आता या चार गोष्टी ज्या आहेत त्या एकत्रितपणे या स्मृती आणि संस्कारांना, या बीजांना धरून ठेवतात. आता हे फार महत्वाचं काय, जर हेतू फल आश्रय आणि आलंबन या चार गोष्टी नाहीशा झाल्या तर तुमचं बीज नाहीसं झालं, तुम्ही निर्बीज झालात, तुम्ही मुक्त झालात. म्हणजेच जेव्हा हेतू फल आश्रय आलंबन एकत्रपणे स्मृती संस्कारांना धरून ठेवतात तेव्हा तुम्ही या माया जगात राहता. आणि जेव्हा हे अभाव असतो या गोष्टींचा तेव्हा तुम्ही यापासून मुक्त झालेले असता, निर्बीज. म्हणजे जेव्हा अविद्या काढायची असते तेव्हा हेतू फल आश्रय आणि आलंबन कसं घालवायचं डिस्क्रिमिनेशननी, तिथे आपण परत एकदा येणार आहोत. तर पुढचं आहे अतीत अनागतम स्वरूपता अस्ति आत्मभेदात धर्माणः, म्हणजे जे भूतकाळात घडून गेलेलं आहे आणि जे अजून आलेलं नाहीये ते आता तुमच्या चित्तामध्ये आहे, पण ते वेगळ्या वेगळ्या रूपात आहे, ते तुम्हाला आता परसीव होत नाहीये. विभूतिपादात जेव्हा तुम्ही तिथे संयमा ठेवता तेव्हा मागे काय घडलं पुढे काय घडणार कुठून शोधणार, कारण ते वेगळ्या स्वरूपातलं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचतं. त्याच्यावर तुम्ही ध्यान, धारणा, ध्यान आणि समाधी संयमात धरता तेव्हा ते व्यक्त सूक्ष्म गुण आत्मनः, ते जे आहे म्हणजे भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ ते सूक्ष्म गुणांच्या स्वरूपात आहे. सगळं काही जे मोह माया आहे ती गुणांच्या स्वरूपात आहे. गुण कुठले, सत्व रज आणि तम या गुणांच्या स्वरूपात. आता गंमत किती छान उदाहरण दिले. 3 रंग असतात प्रायमरी कलर, ब्ल्यू निळा पिवळा आणि तिसरा कुठला लाल. निळा पिवळा आणि लाल. गंमत बघा, निळ्याला आपण सत्वगुण म्हणूया. सत्व
कुठेही सत्वगुण असतो तेव्हा निळा रंगच दिसतो. पिवळ्याला आपण रजगुण म्हणूया, काम करायचंय, ऍक्टिव्हिटी हवी आहे तर आपण पिवळा रंग दाखवतो. आणि लाल रेड, तामसी राग, आराम आम्हाला काय करायचंच नाही, आळस, तो तमस गुण आला. आता हे तीन गुण एकमेकात असे काही बेमालूम मिसळले गेले, तीन रंग निळा लाल, निळा पिवळा आणि लाल एकत्र रंग गेले, तर तुम्ही कुठलंही जगातलं चित्र बघितलं तर याच्यात प्रायमरी कलर तीनच आहेत. तर त्या तीन रंगांनी जर सगळे जगातली चित्र बनलेली आहेत, त्या तीन गुणांनी जगातल्या सगळ्या गोष्टी बनलेल्या आहेत. तर हे त्यांनी म्हटलंय ते सूक्ष्म स्वरूपात असतं. ते व्यक्त सूक्ष्म गुण आत्मनः, ते व्यक्त आहेत किंवा सूक्ष्म स्वरूपात आहेत, म्हणजे ते प्रगट आहेत भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ, किंवा ते सूक्ष्म स्वरूपात तुमच्या चित्तामध्ये दडलेले आहेत. परिणाम एक तत्वात वस्तु तत्वम, या तीन रंगांच्या मिक्सचरमुळे, तीन गुणांच्या एकत्रीकरणामुळे, मिसळले गेल्यामुळे तुम्हाला एकच वस्तू दिसते. ते वेगवेगळे गुण दिसण्याची तुमची पात्रता नाही, आपण सामान्य लोक आहोत. वस्तू साम्य चित्त भेदात तयो विभक्त पंथाः. आता याच्यात काय सायकोलॉजी असेल पतंजलीची, कमालीची ऍडव्हान्स्ड थिंकिंग. वस्तू साम्य, वस्तू एकच असली तरी प्रत्येकाला ती भिन्न भिन्न दिसते, कारण प्रत्येकाचं चित्त भिन्न भिन्न आहे. चित्त भिन्न भिन्न काय झालं, प्रत्येकाच्या स्मृती आणि संस्कार भिन्न आहेत, त्यामुळे वासना भिन्न आहेत, कर्म फल सगळंच भिन्न आहे. त्यामुळे त्या प्रत्येक व्यक्तीला ती गोष्ट भिन्न भिन्न दिसते. याची आपण 3 उदाहरणं घेऊ, एकदम इंटरेस्टिंग. सायकियाट्रिस्ट जेव्हा इव्हॅल्युएशन करत असतो तेव्हा अशी कुठली तरी ऍब्स्ट्रॅक्ट चित्र दाखवतो. काय दिसतंय तुम्हाला, हे तुमच्या मनात काय चाललंय ते ओळखण्यासाठी तो चित्र घेऊन त्याचा मदतीने त्यांच्या मनापर्यंत पोहोचण्याचं काम करतो, जे प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. दुसरं उदाहरण, एखादं जर फूल बघितलं तर काही जणांना रंग आवडेल, काही जणांना त्याचा वास आवडेल, काही जणांना त्याचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यावरती लक्ष देतील. आणि शेवटचं उदाहरण, एखादा प्रसिद्ध गायक जर गातोय, समोर तुमच्या बसून गातोय. जेव्हा मी एक लहान होतो, एकदम साधारण 7-8 वर्षाचा, तेव्हा पुण्याला गेलो होतो. गणपती भटांचा कार्यक्रम चालू होता. रात्रीचे 11:30-12 झालेले, सगळे ते शाल घेऊन गातायत, मध्येच उभे राहतायत, हातवारे करतायत, बसतायत, चेहरा इतका वेडा वागडा करतोय. माझ्या 7-8 वर्षाच्या बुद्धीला मला तेच दिसत होतं. पण काही जण होते वा 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 टाळ्या, अरे म्हटले ते टाळ्या वाजवण्यासारखं काय, त्यांना तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने दिसत होती. काही जणांना कपडे काय घातलेत, हावभाव काय आहेत, काही जणांना सूर काय आहे, काही जणांना गाण्याचा अर्थ काय आहे. प्रत्येकाचं चित्त भिन्न भिन्न असल्यामुळे गोष्टी वेगवेगळ्या दिसतात. हेच पतंजलीला म्हणायचंय. म्हणजे वस्तू साम्य चित्त भेदात तयो विभक्त पंथाः, ते वेगवेगळ्या दिशेने जातं, वेगवेगळे रस्ते पकडतं. नच एक चित्त तंत्रम चेद वस्तू तदा किं स्यात्. पण पतंजली हे म्हणतात की चित्तावरती वस्तू अवलंबून नसते, वस्तू ही इंडिपेंडेंट असते चित्तापेक्षा. कारण जर चित्तावरतीच वस्तू अवलंबून असेल आणि जर चित्त अस्तित्वात नसेल तर वस्तूचं काय होईल, किं स्यात् असे म्हणतात. तद उपराग अपेक्षित्वात् चित्तस्य वस्तू ज्ञाता अज्ञाता. जेव्हा मनात तुमच्या ते रंग तयार होतात स्मृती संस्कारांनी, त्यामुळे तुमच्या मनाला काही गोष्टी कळतात किंवा कळत नाही तुमच्या स्मृती संस्कारांनुसार. म्हणजे जेव्हा तुमच्यात ते ज्ञान आलेलं असतं तेव्हा समोरची गोष्ट कळायला लागते. म्हणून आपण बऱ्याच ठिकाणी गाईड घेतो हिस्टॉरिकल प्लेसेस मध्ये, तुम्हाला ते दिसत असते पण कळत नसते. मग गाईड त्याच्याबद्दल माहिती सांगतो. मग ते पेंटिंग असेल, स्कल्पचर असेल किंवा एखादी ऐतिहासिक घटना असेल तर तुम्हाला ते जिवंत उभी राहते आणि तुम्हाला ते ज्ञान व्हायला लागतं. तर गाईड तुमचं स्मृती संस्कारांना रिप्लेस करतं, कारण का तो नव्या मेमरीज देत असतो तुम्हाला इथे काय घडून गेलंय ते. सदा नाता चित्तवृत्तय तत्प्रभो पुरुषस्य अपरिणिमात्वात्. आता ही जी गोष्ट आहे याच्यात आपण फक्त एक सिंपल कन्सेप्ट समजून घेऊया. मोशन जेव्हा होत असते, गती, तेव्हा त्याच्यात एक रिलेटिव्हिटी कन्सेप्ट असतो. आता पुढचे 3-4 सूत्र या कन्सेप्ट वरतीच आहेत, त्यामुळे आपण नीट समजून घेऊया. एखादी गोष्ट जर हलती आहे, ती गोष्ट हलते तुम्हाला कसं कळणार,
जेव्हा तुम्ही स्थिर आहात तेव्हा ती गोष्ट हलती असं तुम्हाला कळणार. समोरून एक गाडी चालली, तुम्ही बाहेर उभ्या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर आणि ट्रेन जोरात गेली, तुम्हाला वाटतं अरे काय जोरात ट्रेन चाललेली. पण तुम्ही बऱ्याच वेळेला अनुभव घेतला, तुम्ही लोकल मधून चाललेला आहात आणि बाजूला एक दुसरी लोकल येते आणि ती तुम्हाला स्टेशनरी वाटते कारण तुम्ही पण हलताय आणि ती पण हलते. पण तिचा स्पीड जास्त होतो तेव्हा ती पुढे जाते, स्पीड कमी होतो तेव्हा तुम्ही पुढे जाता. आपल्याला सूर्य चंद्र तारे हलताना दिसतात कारण आपण हलतोय हे आपल्याला भान नाहीये. आपण सो कॉल्ड स्टेशनरी आहोत. पण आपण दूर जाऊन बघितलं तर पृथ्वी पण स्वतःभोवती गोल गोल फिरते, सगळ्या भोवती गोल गोल फिरते, ही आकाशगंगा पण फिरते, विश्व पण एक्सपांड होत आहे. त्यामुळे दिस इज ऑल रिलेटिव्हिटी. मग ही रिलेटिव्हिटी संपते कुठे? जिथे स्थिरता येते. स्थिरता येते कुठे? पुरुषाच्या कुठे. पुरुष म्हणजे जो परमपुरुष परमात्मा आहे, अंतरात्मा परमात्मा, तो अचल आहे, तो बदलत नाही, चेंजलेस आहे, तो स्थिर आहे. तर बाकीचं सगळं बदलतंय. पिक्चर थिएटर मध्ये मूवीचा जो स्क्रीन आहे तो बदलत नाहीये, तो आहे तसाच आहे. त्याच्यावरती फिल्म चालू आहे त्यामुळे तुम्हाला फिल्म हलताना दिसते सगळं आहे, पण मागे स्थिर स्क्रीन आहे म्हणून तुम्हाला चित्र दिसतंय. ते जर स्थिर नसेल तर तुम्हाला चित्र दिसूच शकणार नाही. त्यामुळे तो जो प्रभू आहे परमात्मा, त्याच्यामुळे मनातल्या सगळ्या वृत्तीचं तुम्हाला ज्ञान होत आहे. कारण मागे न हालणारा न बदलणारा परमप्रभू आहे. तर सदा ज्ञाता चित्तवृत्तय तत्प्रभो पुरुषस्य अपरिणाम विद्वा. म्हणजे हलत नाहीये. तत्स्वभासम दृश्यत्वात्. नतत्स्वभासम दृश्यत्वात् म्हणजे मन जे आहे ते स्वतः इल्युमिनेटिंग नाहीये, कारण ते बघण्याची गोष्ट आहे. इट इज अ ऑब्जेक्ट. आता ही पुढची कन्सेप्ट आहे. म्हणजे मन हे ऑब्जेक्ट म्हणजे इट इज अ कंपाऊंड. ते आपल्या गुणांनी बनलेलं आहे. भले ते सूक्ष्म गुण आहेत, मोठे गुणांनी बाहेरच्या गोष्टी बनलेल्या आहेत. तर मन हे गुणांनी बनलेलं आहे म्हणजे कंपाऊंड आहे. म्हणजे ते दुसऱ्या कशासाठी तरी काम करते. दुसऱ्या कशासाठी म्हणजे कोणासाठी? पुरुषासाठी. जो बदलत नाहीये, जो गुणांच्या पलीकडे आहे. जे अथर्व शीर्षात म्हणलंय गुणत्रयातीत, 3 गुणांच्या पलीकडे तुम्ही आहात. म्हणून आपण आज ते पण घेतलेलं आहे. तर जो गुणांच्या पलीकडे त्याच्यासाठी हे गुण काम करतायत. गुण काम करतायत म्हणजे मन काम करतंय. एनी कंपाऊंड थिंग. जेव्हा तुम्हाला कळतं मन हे कंपाऊंड आहे आणि ते तिसऱ्यासाठी काम करतंय, तर तुम्ही मनासाठी धावणं बंद करता आणि तुमच्यात वैराग्य निर्माण व्हायला मदत होते. एक समयेच उभय अनवधारण. याचा अर्थ एकदम सिंपल. विवेकानंदांच्या बऱ्याच वाङ्मयात बऱ्याच वेळेला त्यांनी हे वापरले. तुम्हाला एका वेळेला साप आणि रोप म्हणजे दोर हे दोन्ही दिसू शकत नाही. एक तर साप दिसतो किंवा रोप दिसतो. साप म्हणजे माया, रोप म्हणजे पुरुष सत्य. एकाच वेळेला दोन्ही दिसू शकतं का? नाही. एका वेळेला तुम्ही साप बघू शकता किंवा रोप बघू शकता. एका वेळेला तुम्ही फिल्म बघू शकता किंवा स्क्रीन बघू शकता. फिल्म दिसत असताना स्क्रीन दिसत नसतो आणि फिल्म थांबते तेव्हा तुम्हाला स्क्रीन दिसतो आणि कळतं हेच सत्य आहे. पण बाकीच्या वेळेला फिल्म दिसत असते, स्क्रीन तुम्ही विसरलेले असतात. तसंच तुम्हाला जे ऑब्जेक्ट्स बघायचे ते दिसत असतात तेव्हा तुम्हाला पुरुष दिसत नसतो. आणि जेव्हा पुरुषाचं ज्ञान होतं तेव्हा ऑब्जेक्ट माया उरत नाही. माया दिसते तेव्हा परमात्मा दिसत नाही. परमात्मा दिसतो तेव्हा माया दिसत नाही. हे त्याचं म्हणणं आहे. चित्त अंतरा दृश्ये बुद्धी बुद्धे अतिप्रसंग स्मृती संकरच. असं काही जणांनी जर शोध लावला की एका मनाच्या पाठीमागे दुसरं मन आहे, ते पहिल्या मनाला ग्रास्प करतंय, त्याच्या पाठीमागे अजून मन आहे, ते त्याला ग्रास्प करतंय, अशी जर सिक्वेन्स लावला तर ती सायकल अनलिमिटेड होईल आणि शेवटी बुद्धी भ्रंश होऊन जाईल, कन्फ्युजन होऊन जाईल. त्यामुळे सोयीसाठी एकच मन पकडा, एकच पुरुष पकडा, एक दुसऱ्याला असं करत करत शेवटी तुम्ही कुठे पोचताय? जे हलत नाहीये तो पुरुष. चित्ते अप्रतिसंक्रमया तद आकार आपत्तौ स्वबुद्धी संवेदना. जे हलत नाहीये त्याचं जेव्हा या आरशावरती प्रतिबिंब पडतं
रिफ्लेक्शन, आरसा म्हणजे मन, जे हालत नाहीये तो पुरुष, चेंजलेस, त्याचं जेव्हा त्या आरशावर रिफ्लेक्शन होतं तेव्हा तुमचा कॉन्शियसनेस, चित्त उदयाला येतं आणि तुम्ही अनुभव घ्यायला लागता, एक्सपिरियन्स घ्यायला लागता. म्हणजे तो एक्सपिरियन्स जो आहे तो आरशातल्या प्रतिबिंबाचा आहे, खऱ्या पुरुषाचा नाहीये. आरशात एखादी गोष्ट बघता तेव्हा तुम्हाला ती दिसते, त्या गोष्टीचं ज्ञान होतं, पण खरोखरी ती गोष्ट आरशात असते का? तर नाही. आरशात केवळ प्रतिबिंब आहे, खरी गोष्ट नाहीये. पण तुम्हाला जे एक्सपिरियन्स, अनुभव मिळतो ते त्या आरशात बघितल्यामुळेच होतं. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे स्वबुद्धी संवेदना, म्हणजे त्या बुद्धीचं ज्ञान तुम्हाला, संवेदना, जाणीव जागृत होते जेव्हा आरशात तुम्हाला चित्र दिसतं तेव्हा. दृष्टृ दृश्यो उपरक्तम सर्वार्थम. दृष्टृ म्हणजे बघणारा, सियर, पुरुष, तो एका साईडला, आणि दुसऱ्या साईडला काय बघायच्या त्या गोष्टी, या दोन्ही गोष्टींनी जो आकार प्राप्त होतो त्या आरशाला, त्यावरून त्या आरशाला सगळं ज्ञान होतं, मनाला ज्ञान होतं पुरुषाचं आणि बाहेरच्या गोष्टींचं. तत् असंख्येय वासनाभी चित्तम अभिपरार्थम संयत्य. म्हणजे त्या मनाला खूप वासना, इच्छा असल्या तरी ते कंपाऊंड आहे, ते तिसऱ्यासाठी म्हणजे पुरुषासाठी काम करतंय, स्वतःसाठी ते काम करत नाहीये. विशेष दर्शिन. आता आपण शेवटच्या पॉइंटला येतोय कैवल्य पादामध्ये, की हा पाद संपता, सगळे एकत्रच येते शेवटचे. तर विशेष दर्शिन आत्मभाव भावना निवृत्ती. जेव्हा विशेष बघणारी लोक असतात, योगी, डिस्क्रिमिनेटिंग, ज्ञानी, ते विशेष दर्शिन, त्यांनी नीट बघितलं की त्यांना लक्षात येतं की अरे हा पुरुष म्हणजे मन नाहीये, पुरुष आणि मन हे वेगवेगळं आहे. तिथे तुमच्या मनातलं कन्फ्युजन निघून जातं, तुम्ही रिलॅक्स होऊन जाता, निवृत्त होऊन जाता, स्वतःबद्दल अजून शोध घेण्याची काही इच्छा उरत नाही. तदा विवेक निम्नम कैवल्य प्राभावम. म्हणजे तेव्हा जो सततचा विवेक आहे, जो तुम्ही लावलेला आहे, मन आणि पुरुष वेगळं करण्यासाठी, जे आपण अथर्व शीर्ष निर्वाण षटकात गायत्री मंत्रात बघणार आहोत, हे जे तुम्ही विवेकाने सेपरेट केलं की तुमचं जे सदा विवेक निम्नम कैवल्य प्राभावनम चित्तम, तेव्हा ते चित्त जे आहे सततच्या विवेकाने तुमचं इन्क्लाइन, ग्रॅव्हिटेट होऊन जातं कैवल्याकडे. म्हणजेच काय? कैवल्य मीन्स आयसोलेशन, आयसोलेशन, सेपरेशन, सेपरेशन ऑफ सियर फ्रॉम द सीन. पुरुषाचं मायेपासून विभक्तीकरण, हे ते विभक्तीकरण आहे, त्याला कैवल्य म्हणतात. कारण तुम्ही सततचा विवेक दाखवलाय, जो समाधी पादात तिसरी स्टेप होती, सेपरेशन ऑफ सियर फ्रॉम द सीन. कशाने? इग्नोरन्स जे आहे ते जोडून ठेवतं, अविद्या जे आहे ते जोडतं बघणाऱ्या गोष्टी बघणाऱ्यापासून. या जोडलेल्या गोष्टी तोडायच्या म्हणजे अविद्या तोडायची. ती अविद्या तोडली, इग्नोरन्स तोडला की तुम्ही कैवल्याकडे गेला. कैवल्य म्हणजे आयसोलेशन, तुम्हाला लिबरेशन मिळालं. आता पुढे त्यांनी दिलंय ततच छिद्रेषु प्रत्यय अंतराणी संस्कारेभ्य. परंतु जेव्हा तुम्ही कैवल्यात येता आणि चुकून थोडे डगमगला, एखादं छिद्र पडलं, तर परत सगळे संस्कार स्मृती आत यायला लागतात आणि परत तुम्ही गटागळ्या खायला सुरुवात करतात या संसार महाजाला. तर गोष्ट अशी आहे की हे जेव्हा परत येतात, छिद्र पडल्यामुळे ऑब्स्टेकल्स, अडथळे, ते कसे दुरुस्त करायचे? पूर्वी सांगितल्याप्रमाणे. असं पतंजली शॉर्ट मध्येच म्हणून टाकतात. काय म्हणतात? हानम एशा, त्यांना हाणून पाडा, त्यांचा नाश करा. हानम एशा क्लेशवत उत्तम. म्हणजे जे क्लेशांचा नाश करण्यासाठी जी तिसरी स्टेप होती, ती स्टेप आहे, ते पूर्वी सांगितल्याप्रमाणेच वापरा, असं ऍज अबाउट, असं पतंजली म्हणतात चौथ्या कैवल्य पादामध्ये. प्रसंख्याख्याने अपि अकुसिदस्य सर्वता विवेक ख्याते धर्ममेघ समाधी. या सगळ्यामुळे काय होतं? जेव्हा तुम्ही इथपर्यंत पोहोचता तेव्हा योगाकडे सगळ्या पॉवर यायला लागतात. पॉवर आल्या, तुम्ही सर्वज्ञानी, सर्वव्यापी, सगळीकडे तुम्ही ओमनिसियंट, ओमनी प्रेझेन्स, हे तुमच्याकडे सगळ्या पॉवर आल्या की एक तर तुम्ही त्यांच्या आहारी जाऊ शकता. पण जो खरा योगी आहे तो या गोष्टींना पण रिजेक्ट करतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्ही रिजेक्ट करता, अकुसिदस्य म्हणजे या गोष्टींचा इंटरेस्ट राहिलेला नाहीये, तेव्हा तुमच्याकडे धर्ममेघ समाधी येते. धर्ममेघ म्हणजे क्लाउड ऑफ व्हर्च्यू, गुणांचा ढग, जो पाऊस येतो चांगला,
हे तुमच्याकडे शांतता येते, प्युरिटी येते आणि तुमचं मन एकदम शुद्ध होऊन जातं. धर्ममेघ समाधी, ती धर्ममेघ समाधी तुमच्याकडे आली जेव्हा तुम्ही पॉवर रिजेक्ट केल्या आणि धर्ममेघ समाधी आली तर काय झालं? कर्म क्लेश निवृत्ती. तर कर्म क्लेश कर्म निवृत्ती, सगळे क्लेश नाहीसे होतात आणि तुमचं काम ड्युटी अशी काही राहत नाही, कारण तुम्ही अकृष्ण अशुक्ल काम करायला शिकता. मग पुढे तदा सर्व आवरण मल अपेतस्य, अशाने जे आवरण असतं प्रकाशावरचं, मल असतो तो सगळा निघून जातो. अपेतस्य म्हणजे निघून जातो आणि इन्फायनाइट नॉलेज, परम ज्ञान तुमच्याकडे येतं आणि माहिती करून घेण्यासारख्या गोष्टी तुम्हाला खूप छोट्या वाटायला लागतात, कारण तुम्ही परम ज्ञानी झालेला असता. ज्ञानस्य अनन्यात ज्ञेयम अल्पम, ज्ञेयम म्हणजे जे माहिती करून घेण्यासारखं आहे ते अल्प वाटायला लागतं, कारण का तुमच्याकडे अनन्य ज्ञान आलेलं असतं, ते प्राप्त झालेलं असतं. म्हणूनच जेव्हा बुद्ध म्हणतात की मला बुद्धत्व आलेलं आहे, ही एक स्थिती आहे. ख्रिस्ताला ख्रिस्तत्व आलं, ही एक स्थिती आहे. गौतमानी बुद्धत्व ही स्थिती मिळवली, येशूनी ख्रिस्तत्व ही स्थिती मिळवली. ती धर्ममेघ समाधीची स्थिती होती, त्यांच्याकडे अनन्य ज्ञान प्राप्त झालेलं होतं. मी माझं ज्ञान आकाशा एवढं आहे असे गौतम बुद्धांचे शेवटचे शब्द होते. ते तुम्ही पण प्राप्त करा, तुमच्या मुक्तीसाठी तुम्ही मेहनत घ्यायला सुरुवात करा, हाच त्यांचा सगळ्यांसाठी सल्ला होता. आणि एकदा हे आवरण गेलं, ज्ञान अनन्य ज्ञान प्राप्त झालं की मग काय होतं? ततकृता अर्थानाम परिणाम क्रमसमाप्ती. मग त्यामुळे क्रमसमाप्ती गुणाना, जे गुण असतात ज्याच्यामुळे एवढं सगळं काम झालेलं आहे, अर्थ झालेला आहे, पुरुषासाठी सगळं चालू होतं, ते सगळंच बंद झालं, कारण तुम्ही पुरुष आणि मनाला सेपरेट करून टाकलंय. मग गुणांचं काही काम उरलंय का? नाही. मग गुण काय करणार? परत इन्व्हॉल्व होणार किंवा रिझॉल्व बॅक, परत जाणार जिकडून आले तिकडे, विच इज द थर्ड स्टेप ऑफ दिस टू रिमूव्ह द इग्नोरन्स. प्रतिप्रसव ते गुणाना, प्रतिप्रसव म्हणजे ते गुण आले तिथे परत निघून जाणार. ज्या मातीच्या बावल्या केलेल्या आहेत त्या बावल्या सगळ्या मोडून मातीत गेलेल्या आहेत. जी लाट आलेली आहे ती समुद्रात परत मिळून गेलेली आहे. जिथून आले तिथे ते गुण परत निघून गेलेले आहेत. म्हणजे उरलं काय? बघणारा, आणि बघणाऱ्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑलरेडी दूर झालेल्या आहेत. म्हणून ते क्षण, आता हा जो क्रम आहे, क्रम म्हणजे सक्सेशन म्हणजे टाइम. आता ही एक शेवटची कन्सेप्ट त्यांनी दिलेली आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. जर तुम्ही हा जो क्रम आहे हा कसा तयार होतो हे पतंजलीने सेकंड लास्ट 33व्या सूत्रात सांगितलंय आणि 34वा लास्ट पॉइंट आहे तो इकडे इग्नोरन्सच्या शेवटी आपण घेणार आहोत. तर क्षण प्रतियोगी परिणामा अपरंतात निग्राह्य क्रम, म्हणजे प्रत्येक क्षण दुसऱ्या क्षणाच्या नंतर येत 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 जो सिक्वेन्स तयार होतो आणि तो सिक्वेन्स संपतो, त्याच्या शेवटी तुम्हाला जी भावना परसेप्शन येतं, तुम्हाला जे कळतं त्याला क्रम म्हणतात. आणि हा क्रम नथिंग बट टाइम, वेळ. ही वेळ तेव्हाच कळते जेव्हा सक्सेशनची गोष्टी होतात. हे कळणं कठीण असलं तरी उदाहरण एकदम सोपं आहे. जेव्हा तुम्ही फिल्म बघता, जर ते रीड हातात घेतलं ते एक एक चित्र असतात, ती दर सेकंदाला ठराविक क्वांटिटी 25, 30, 35 तुमचं कसं फिल्म आहे, साधी फिल्म आहे, HD आहे, अल्ट्रा HD आहे, त्याच्यानुसार तो सिक्वेन्स बदलत जातो आणि तेवढं तुम्हाला एकदम नीट चित्र बघायचं असेल 3G 4G 5G या प्रकारे, तर ते सिक्वेन्स जर चांगला झाला त्याचा तर तुम्हाला ती वेळेची जाणीव तयार होते. परंतु जे योगी असतात ज्यांनी पुरुष आणि मन सेपरेट करून टाकलेलं आहे, अविद्येचा नाश केलेला आहे, जे सगळं बघणाऱ्याला बघण्याच्या गोष्टींना जोडतंय, तो नाश झाल्यामुळे त्यांच्याकडे परमज्ञान प्राप्त झालेलं आहे, अनन्य ज्ञान प्राप्त झालंय. म्हणजे सगळं अनन्य ज्ञान आपण 3 तासाच्या एका फिल्म रील सारखं जर बघितलं तर त्या योगींना, उदाहरण खूप छोटं उदाहरण आहे पण त्याच्या हातात ते फिल्म रील आलेलं आहे. फिल्म रील आलं, ते फिल्म रील बघायला त्याला 1 सेकंद पुरेसा आहे, 1 क्षण पुरेसा आहे. त्यामुळे एका क्षणात साक्षात्कारी जे झाले ते कसे झाले, ते एका क्षणच पुरेसा आहे तुम्हाला ते फिल्म रील बघायला. ती फिल्म तुम्ही लावली की पहिली 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं वेळ तयार झाली, कारण एका मागोमाग एक तुम्ही क्रम लावला. तो क्रम पुढे मागे करा, हा जन्म, पुढचा जन्म, पुढचा जन्म, ते मोठं मोठं होत गेलं.
पण तो जो क्रम आहे तो तयार होतो जेव्हा तुम्ही त्या क्रमाने बघता, तेव्हा वेळ तयार होते आणि तुम्ही या द्वैतात येता, ड्युअलिटी मध्ये, जिथे वेळ, कारण, इफेक्ट, कॉज इफेक्ट, ड्युअलिटी, देश काल निमित्त नाम रूप, म्हणजे ड्युअलिटी ही सगळी तयार होते जेव्हा क्रमाने गोष्टी घडायला लागतात. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ हा देखील तयार होतो. परंतु जेव्हा साक्षात्कार होतो, सगळंच कंट्रोल जगाचा तुमच्या हातात आहे, तेव्हा सगळंच प्रेझेंट, ना काही पास्ट आहे ना काही फ्युचर आहे, तुम्ही सगळंच वर्तमान काळात आता इथे या क्षणी एव्हरीथिंग इज डन, तुम्ही मोकळे झालेला, तुम्हाला साक्षात्कार होऊन गेलेला आहे आणि तुम्ही सुटलेला आहात. मग तेच म्हणतोय पुरुषा अर्थ शून्यानाम गुणानाम, म्हणजे हे जे गुण आहेत या गुणांचा अर्थ शून्य झालेला आहे, कारण ते पुरुषासाठी आता काम करेन असे झालेले आहेत आणि पुरुषांनी स्वतःला सेपरेट केलेलं आहे मनापासून. मग अर्थ शून्यानाम गुणानाम पुरुषा प्रतिप्रसव, प्रतिप्रसव म्हणजे ते इन्व्हॉल्व, रिझॉल्व बॅक झालेले आहेत. कुठे? कैवल्यात, आयसोलेट झालेले आहेत. आणि ते आयसोलेट झाल्यामुळे चित्तशक्ती जी आहे ती चित्तशक्ती प्रतिष्ठित झालेली आहे ओरिजिनल रूपात, स्वरूपात, म्हणजे ओरिजिनल स्वरूप म्हणजे पुरुषात. ही सगळी चित्तशक्ती पुरुषात एकवटलेली आहे. धर्ममेघ समाधी. तर हे झालं कैवल्यपाद. आता आपण रिव्हिजन करताना हेच कैवल्यपाद बघणार आहोत. रिव्हिजन ऑलरेडी आपण 2 वेळा केलेली होती. पहिल्यांदा साधनापादात आणि नंतर जेव्हा आपण विभूतिपाद सुरू केला तेव्हा सुरुवातीला रिव्हिजन घेतली होती आणि मग निर्वाण षटकम, अथर्व शीर्ष, गायत्री मंत्र आपण मगाशीच सांगितलं. तर रिव्हिजन मध्ये हे सगळे 4 पाद त्यांनी दिलेले, समाधीपाद, साधनापाद, विभूतिपाद आणि कैवल्यपाद. तर याच्यामध्ये हे जे सगळं बेसिक केलंय 3 स्टेप मध्ये पतंजलीनी. त्या 3 स्टेप कुठल्या? पहिलं, आता आपण सुरुवातीपासून घेऊया. आता योग अनुशासन, म्हणजे आता योगाचा आपण सुरू करू. योग चित्त वृत्ती निरोध. जेव्हा तुमचं मन कॉन्सन्ट्रेटेड असेल तेव्हा मनात कुठल्याही वृत्ती नसतात, इतर वेळेला मनात वृत्ती असतात. सोपं आहे. आता या वृत्ती कुठल्या? 1, 2, 3, 4, 5 ह्याच्याबद्दल आपण साधनापादात बोललेलो होतो. आता फक्त रिव्हिजन म्हणून सांगतोय. प्रमाण, प्रत्यक्ष, अनुमान, आगमा म्हणजे आप्तवाक्य, म्हणजे साक्षात्कारी लोकांनी सांगितलंय. दुसरं विपर्यय म्हणजे रॉंग नॉलेज, एक गोष्ट दुसऱ्यासाठी पकडणं. तिसरं विकल्प, भ्रम होणं, कोण काय बोललं, गाढव म्हटलं की तुम्हाला गाढव वाटणं. चौथं निद्रा म्हणजे कुठल्याही स्मृती नाहीत, व्हाईट, झोपलेला. आणि स्मृती म्हणजे मेमरी, ती मेमरी जर निद्रेत आली तर त्याला स्वप्न म्हणतात. या झाल्या वृत्ती. आता ऑब्स्टेकल्स, जे अडथळे आहेत या साधनेमध्ये, ते कुठले? व्याधी, ज्ञान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन, अलब्धा भूमिकत्व, अनाविस्तित्व, म्हणजे हे सगळे जे आहेत मनातले भ्रम, शंका, आळस, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या योग साधनेपासून टाळायला, अडथळे आणायला मदत करताय. आणि त्यामुळे काय होतं? दुःख, दौर्मनस्य, दुःख येतं, हतबलता येते, वीकनेस येऊन जातो, अंग थरथरायला लागतं, त्याला अंगम एजयत्व हा शब्द वापरलेला आहे. आणि श्वास तुमचा कमी जास्त, इरेग्युलर ब्रीदिंग सुरू होतं, म्हणजे तुम्ही संकटात सापडलेले आहात, त्रासात आहात. मग याचा उपाय काय? तर 3 स्टेज. पहिलं स्टेज प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे जे तुमच्या भांड्याला बोल्स आहेत पंचेंद्रियांची, ती पहिले सील करा, ती बाहेर वळवलेली ती आत वळवा. आता याच्यात आपण जर बघितलं होतं, हेतू, फला, आश्रय, आलंबने. आलंबने म्हणजे ऑब्जेक्ट. ते ऑब्जेक्ट तुम्ही एखादं बघितलं, सीतेनी सोन्याच्या हारणाला बघितलं, तिच्या मनात इच्छा निर्माण झाली. जर तिने बघितलंच नसतं, प्रत्याहार केला असता, हरिण दिसलंच नाही मला समोर असून पण, म्हणजे जर ते आलंबन आलंच नसतं तर रामायण पुढे घडलंच नसतं. तर हे प्रत्याहार का महत्वाचा आहे? म्हणजे तुम्ही परत मोहात अडकाल नको. तुम्ही साधना करताय, परत इंद्रिय सुखाच्या मागे लागलात आणि मोहात अडकलात. हे बघायचंय, हे पाहिजे, हा स्पर्श पाहिजे, ही चव पाहिजे. त्यामुळे तुम्हाला वैराग्य यायला मदत होते. आणि एक तत्व अभ्यास म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. कुठल्याही याच्यातून बाहेर पडण्यासाठी, या वृत्ती क्षीण करण्यासाठी तुम्हाला एक तत्व अभ्यास. आता वृत्ती कुठल्या आपण या 5 बघितल्या, त्या क्षीण करायच्या आहेत. त्या वृत्ती माकडासारख्या आहेत आणि ते माकड जे आहे ते दारू प्यायलेलं आहे आणि ते दारू प्यायल्यावर त्याला विंचू चावलेला आहे. ते विंचू चावलाय म्हणजे अहंकार आहे.
दारू प्यायलाय म्हणजे त्याला राग द्वेष सगळे आलेले आहे, आणि वृत्ती तसं मन आहे ते माकडासारखं चंचलच आहे. त्यामुळे त्या वृत्ती पहिले क्षीण करायच्या. त्या क्षीण करण्यासाठी एक तत्व अभ्यास, कॉन्सन्ट्रेट करा, सगळ्या लहरी जाऊन एक लहर आणा. हे कॉन्सन्ट्रेशन एकाग्रतेने शक्य होतं, बाकीच्या गोष्टी दूर साराला. आता एकाग्रतेचा अभ्यास करण्यासाठी 7 गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत, कशावरही तुम्ही लक्ष केंद्रित करा. तर सगळ्यात सोपं, तुमच्या मनाला जे प्लेझंट आहे, मग गणपतीची मूर्ती असेल, चित्र असेल, तुमचं आराध्य दैवत असेल, जे तुम्ही नजरेसमोर आणल्यावर तुमचं मन शांत व्हायला, एकाग्र व्हायला मदत होते. मग ते कुठल्या निरीच्छ व्यक्तीचं हृदय असेल, दिव्य ज्योती असेल, किंवा तुम्ही जिभेच्या टोकावर, मध्यावर, मागे, पॅलेट, सॉफ्ट पॅलेटवर, ह्याच्यावर तुम्ही केंद्रित केलं तर तुम्हाला दिव्य स्पर्श, दिव्य गंध येतो. वेगवेगळे ॲटिट्यूड आहेत, ते 6-7 गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर किंवा श्वसनावर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता. थोडक्यात तुम्ही मन एकाग्र करा, कॉन्सन्ट्रेट करा. जेव्हा तुम्ही मन एकाग्र आणि कॉन्सन्ट्रेट करतो तेव्हा ते अडथळ्यांविना शांत झालेलं, कंट्रोल झालेलं मन आलेलं आहे. म्हणजे या ह्याच्यात तुम्ही वृत्ती क्षीण केलेल्या आहेत एकाग्र तत्वानी, अभ्यासाने, एक तत्व अभ्यासाने. एक तत्व म्हणजे एका गोष्टीवर लक्ष, एक अग्र, एका टोकावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यामुळे मन शांत झाले, स्थिर झाले. मनात 4 गोष्टी नाहीयेत, मल्टीटास्किंग चालू नाहीये, एकच गोष्ट तुम्ही स्थिर, फोकस्डपणे पूर्ण. जेव्हा कराटेवाला पुढतो तेव्हा तुम्ही जर बघितलं, पहिले तो 2 सेकंद घेतो एकाग्र व्हायला आणि मग पुढतो, तेव्हा त्याला दुसरं काही दिसत नसतं. एक तत्व अभ्यास त्याचाही चालू असतो. दुसरी स्टेप जी आहे धारणा ध्यान समाधी. हे तुम्ही धारणा ध्यान समाधी लावली तर त्याला म्हणतात समापत्ती. आता ही समापत्ती तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींवर लावा, वेगवेगळ्या पॉवर येतील. हे आपण विभूतीपादात बघितलं होतं. ह्याच्यावर समापत्ती लावली तर मागचं पुढचं ज्ञान, आधीच्या जन्माचं ज्ञान, अवकाशातले तारे, ग्रह, सगळं ज्ञान. अंबिलिकेश्वर लावलं तर शरीराचं ज्ञान. हे समापत्तीनी धारणा ध्यान समाधी तुम्ही लावली की तुम्हाला समापत्ती होते आणि तुम्हाला ज्ञान मिळत जातं. आता ही समापत्ती म्हणजेच समाधी एक प्रकारे. तर ही समाधी जी आहे याचे वेगवेगळे प्रकार आहेत. जेव्हा तुम्ही धारणा ध्यान समाधी, समापत्ती ही क्रॉस ऑब्जेक्ट वरती लावता, म्हणजे पंचमहाभूत पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, तेव्हा त्याला सवितर्क समाधी म्हणतात. आणि जेव्हा त्यातलं तुम्ही बघण्याची गोष्ट आणि बघण्याचं साधन हे वेगवेगळं करता आणि वेळ आणि स्पेस ही सेपरेट करता, वेळ तुमच्या भान राहत नाही, वेळेचं भान राहत नाही, तेव्हा तुम्ही निर्वितर्क समाधी असं म्हणतात. त्याचप्रमाणे जेव्हा छोट्या गोष्टींवरती, सूक्ष्म गोष्टींवरती, जेव्हा तुम्ही फाईन ऑब्जेक्ट्स वरती धारणा ध्यान आणि समाधी धरता, म्हणजे तन्मात्रा, अंतःकरण, पंचकोश, पंचवायू, ज्या फाईन ऑब्जेक्ट आहेत, डोळ्यांनी दिसणाऱ्यासारख्या नाहीये, तेव्हा त्याला सवितर्क समाधी म्हणतात. त्याच्यात तुम्ही बघण्याच्या गोष्टी आणि बघण्याचं साधन सेपरेट करता, टाइम आणि स्पेस ह्याचं भाग उडत नाही, तेव्हा त्याला निर्विचार समाधी असं म्हणतात. नंतर आयनेस, अस्मिता, ह्याच्यावरती जेव्हा तुम्ही समापत्ती धरता तेव्हा त्याला सस्मिता समापत्ती म्हणतात. आणि आनंद, जो आनंदमय कोशातला आनंद आहे, 5 कोश, अन्नमय, मनोमय, प्राणमय, विज्ञानमय आणि आनंदमय, त्या आनंदमय कोशातल्या आनंदावरती तुम्ही जेव्हा समापत्ती धरता तेव्हा त्याला सानंद समापत्ती म्हणतात. आता ह्या ज्या आहेत कुठल्या ग्रॉस म्हणजे सवितर्क, निर्वितर्क, सविचार, निर्विचार, सस्मिता आणि सानंद, या सगळ्या सबीज समाधी आहेत, समापत्ती आहेत. संप्रज्ञात समाधी आहे. आणि जेव्हा सबीज संप्रज्ञात असतात तेव्हा त्या योगीकडे सगळ्या पॉवर येतात आणि त्या पॉवर जर त्यांनी रिजेक्ट केल्या तर तो धर्ममेघ समाधीकडे पोहोचतो. हे आपण मगाशी पण बघितलं. आता शेवटचा 3रा टप्पा आजच्या ह्याच्यातला बोलण्यात मग तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी आहेत. तर 3रा टप्पा काय, हे जे बीज आहे ते प्रतिप्रसव करायचंय. ते बीज आपल्याला जाळून टाकायचंय. ते परत जे गुण आहेत, त्या गुणांनी जे स्मृती आणि संस्कार झालेले आहेत, जे शिल्लक आहेत, जे पुढे फळाच्या स्वरूपात येणार आहेत सामान्य लोकांसाठी, त्या बीजाला परत जाळून टाकायचे, नाहीसं करायचंय. त्या गुणांना जिथून आले तिथे परत पाठवून द्यायचंय. हे कसं शक्य आहे, तर बघणारा आणि बघण्याच्या गोष्टी या ज्यांनी जुडलेल्या आहेत ती जोड तोडायची. आणि ती जोड काय आहे तर अविद्या. आता हे जे बीज आहे
ते स्मृती संस्कारांचं आहे, ते कर्माशय आहे, त्यांनी क्लेशांचं मूळ आहे, त्यांनी जे मूळ आहे त्यांनी क्लेश फळ येणार आहेत. कर्मफळ कुठली? जाती, आयु, भोगा, म्हणजे काय कुठे जन्माला येणार, किती जगणार आणि काय तुमचे भोग असतील, चांगले वाईट, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर या प्रकारची ती फळ आहेत. जे घडून गेलंय, घडतंय, याच्यावर विशेष तुमचं नियंत्रण नाहीये, पण जे घडणार आहे ते तुम्ही टाळू शकता जर तुम्ही अविद्या तोडलीत तर. अविद्या तोडण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? ज्यांनी ते जोडून ठेवलेलं आहे, हेतू, फल, आश्रय, अलंब, जे आपण म्हटलं. कशामुळे? रॉंग आयडेंटिटीमुळे. ही रॉंग आयडेंटिटी कशामुळे झाली? अविद्यामुळे. त्यामुळे ब्रेक द जंक्शन बिटवीन सियर अँड सीन, हे जंक्शन तोडा अविद्येचं आणि तुम्ही मुक्त झाला. मग अविद्या म्हणजे काय आणि अविद्येमुळे काय होतं की जी गडबड आहे, जी आपण साधनापादात बघितलेली होती, त्याची शेवटची रिव्हिजन, की अविद्या, इग्नोरन्स, म्हणजे जे अनित्य आहे त्याला तुम्ही नित्य समजायला लागता. हे शरीर अनित्य आहे पण तरी तुम्ही नित्य समजायला लागता. जे अशुची आहे त्याला शुची, म्हणजे जे अपवित्र आहे त्याला पवित्र समजायला लागता. जे दुःख देणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सुख देणाऱ्या गोष्टी वाटतात. म्हणजे बहुतेक सगळ्या ज्या भौतिक जगात गोष्टी आहेत त्या शेवटी दुःखातच रूपांतर होणार आहे. तर ते तुम्हाला सुख, आणि जे आत्मा नाहीये ते तुम्हाला आत्मा वाटायला लागतं. तुम्ही शरीराला आत्मा समजता, मनाला आत्मा समजता वगैरे. आणि ही जी अविद्या आहे ती फुल ब्लोन चालू आहे अविद्या. म्हणजे आपण स्मोकरचं उदाहरण घेतलं होतं, तो सगळीकडे धूर सोडत चाललेला आहे निर्लज्जपणे सगळ्यांसमोर. किंवा ती आहे विच्छिन्न, म्हणजे तो घरच्यांसमोर स्मोकिंग करत नाही पण इतर ठिकाणी तो स्मोकिंग करतोय. किंवा ती आहे तनु, म्हणजे काही वर्ष त्यांनी स्मोकिंग पासून दूर राहिलेला आहे, सोडलेला आहे. किंवा ती आहे प्रसुप्त, म्हणजे आता त्याला स्मोकिंगची इच्छा नाही पण पूर्वी त्यांनी दूर सोडलेला आहे. तर हे अविद्येच्या स्टेट झाल्या. आता अविद्येमुळे काय तयार होतो? अहंकार. आणि अविद्येमुळे अहंकार तयार होतो. अहंकार तयार झाला की मन तयार झालं, जे आपण इथे बघितलं होतं, निर्माण चित्तात अस्मिता मात्रा. म्हणजे अविद्या हे मूळ आहे ज्यामुळे अहंकार, इगोइझम तयार झाला. तो इगो तयार झाला की मन तयार झालं. आता इगो तयार झाला, अस्मिता तयार झाली, म्हणजे काय झालं? तुम्ही स्वतःचं चुकीचं आयडेंटिफिकेशन करायला लागला. मग ते आयडेंटिफिकेशन बॉडी बद्दल असेल, हा जाडा आहे, बारीक आहे, गोरा आहे, काळा आहे, सशक्त आहे, वीक आहे. किंवा मनाबद्दल असेल, आज आनंदी आहे, दुःखी आहे, रागावलोय, चिडतोय, हे सगळं मनाचं आयडेंटिफिकेशन. किंवा अहंकाराशी आयडेंटिफिकेशन जेव्हा होतं तेव्हा तुम्ही म्हणतात माझं बरोबर आहे, यांचं चुकीचं आहे, ह्याला शिक्षा द्या, ह्याला माफ करा, ह्याला बक्षीस द्या. म्हणजे अविद्येतून अस्मिता तयार होते आणि काय तयार होतं? अटॅचमेंट तयार होते, ॲव्हर्जन तयार होतं. अटॅचमेंटला राग असं म्हणतात. राग म्हणजे चिडणं नाही, तर राग म्हणजे अटॅचमेंट. जेव्हा सुख येतं तेव्हा सुखाने तुमच्या मनात अटॅचमेंट तयार होते आणि तुम्हाला ते सुख परत परत हवंसं वाटायला लागतं आणि शेवटी त्याचं रूपांतर दुःखातच होतं. जेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण होतात तेव्हा सुख येतं, पण ते सुख परत परत हवंय म्हणजे हाव तयार होते, ग्रीड तयार होते. ते शरीर सुख असेल तर लस्ट तयार होते आणि तो पैसा परत परत पाहिजे असेल तर त्याला ॲव्हराईज म्हणतात. म्हणजे तुम्ही इच्छा पूर्ण झाली तर हाव तयार झाली आणि इच्छा पूर्ण नाही झाली, दुःख झालं, तर दुःखाविषयी द्वेष हा, तर त्यांनी द्वेष तयार होतो, हेट तयार होते, जेलसी होते, एन्व्ही होते, मत्सर होतो आणि तुम्ही मारधाणीवरती पण येऊ शकता त्याच्यामुळे. म्हणूनच भगवद्गीतेत त्यांनी म्हटले, ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु उपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधो बीजायते, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृतिर्भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. अटॅचमेंटमुळे तुमच्या मनात इच्छा तयार होते, इच्छा तयार झाली की मोह होतो, मोह पूर्ण नाही झाला तर राग येतो, क्रोध होतो आणि स्मृतिभ्रंश होतं आणि तुम्ही संसार चक्रात परत गुंतून जाता. आणि शेवटचं तुमच्या अटॅचमेंट आणि ॲव्हर्जनमुळे, हे चांगलं आहे, वाईट आहे, हवं आहे, नको आहे, या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही तुमची आयडेंटिटी बनवता, तुमचं एक नामानिदान बनवता की मी डॉक्टर केदार भिडे, इंदिरा हॉस्पिटल, मला हे सगळं माझं टिकवायचं आहे. योगा टीचर पण म्हणायला हरकत नाही. या सगळ्या ह्याच्यात मला जी आयडेंटिटी टिकवायची आहे त्या आयडेंटिटीसाठी मी धडपडणार. त्या आयडेंटिटी बद्दल अटॅचमेंट झालेली आहे, प्रेम निर्माण झालेलं आहे आणि ती आयडेंटिटी तुटू नये म्हणून देखील खूप धडपडणार. सगळ्यांना माहिती आहे मृत्यूच्या वेळेला ही सो कॉल्ड फेक आयडेंटिटी तुटणार आहे. मग मृत्यूचं भय आलं, त्यालाच पतंजली म्हणतात अभिनिवेश.
आता ही अभिनिवेश, द्वेष, राग, अस्मिता हे अविद्येतूनच तयार झाले. कारण तुम्ही अनित्याला नित्य समजताय, कारण तुम्ही अशुचीला शुची समजताय, दुःख देणाऱ्या गोष्टींना सुख देणाऱ्या गोष्टी समजताय, आणि जे अनात्मन आहे त्याला तुम्ही आत्मन समजताय. मग ही अविद्या ब्रेक करायची कशी? सर्वथा विवेक हा जो शब्द इथे त्यांनी वापरलेला आहे 29व्या याच्यात, प्रसंख्याख्याने अपि अकुचितस्य सर्वथा विवेक खाते धर्म मेघ समाधी. म्हणजे सर्वथा विवेक, सर्व काळी सर्वदा सततचा विवेक वापरा. डिस्क्रिमिनेशन की अनित्य नित्य मध्ये काय फरक आहे, अशुची शुची मध्ये काय फरक आहे, दुःख देणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत, आणि अनात्मन जे आत्मा नाही, आत्मन नाहीये, ते तुम्ही सतत विवेकाने ओळखा. म्हणजे तुम्ही याच्यात बाहेर पडाल आणि तुम्हाला कैवल्य प्राप्त होईल, तुम्हाला धर्ममेघ समाधी मिळेल. आता हे सततचा डिस्क्रिमिनेशन जो आहे तो आपल्याला रोज कसा काय राहणार? तर रोज सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा वेळ मिळेल, जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हा डोळे मिटून 6 निर्वाण षटक म्हणा, मनातल्या मनात डोळे मिटून अथर्व शीर्ष म्हणा, पुरेसं आहे, काम झालं. सततचा डिस्क्रिमिनेशन आला. आता गंमत अशी आहे, ज्ञान योगामध्ये जेव्हा आपण नंतर येऊ तेव्हा 2 प्रकार आहेत, नेती नेती आणि इति. हे मी नाही, हे मी नाही, हे मी आहे, हे मी आहे. पूर्णपणे नाही, पण बराचसा अंश निर्वाण षटकातला नेती नेती आहे, आणि अथर्व शीर्षातला बराचसा अंश इति इति म्हणून आहे. तर कसं आहे तर आपण बघूया. निर्वाण षटकात शंकराचार्य षटक म्हणजे 6, तर ही 6 षटकामध्ये काय म्हणतात? मन बुद्धी अहंकार, मन बुद्धी अहंकार चित्त मी नाहीये, मी पंच ज्ञानेंद्रिय पण नाहीये, श्रोत्र जिव्हे घ्राण नेत्रे. आता ह्याची ते मीटर बसवण्यासाठी, छंद बसवण्यासाठी 5 नाही घेतले, 4च घेतले शंकराचार्यांनी. श्रोत्र जिव्हे घ्राण नेत्रे म्हणजे स्पर्श घेतलेला नाहीये, आणि पंच महाभूत मी नाहीये, म्हणजे व्योम भूमी तेजो वायू. आता इथे काय करतायत शंकराचार्य? नेती नेती म्हणतायत. वेराज इन अथर्व शीर्ष जर तुम्ही बघितलं तर मी पंचमहाभूत आहे, आणि तिथे 5ही महाभूत अथर्व शीर्षात गणक ऋषींनी दिलेली आहे. ती आपण येऊ त्याच्यात. भूमी आपो नलो निलो नभा, भूमी आप अनल अनिल नभ, म्हणजे पंचमहाभूतात तूच आहेस असं इति इति असं म्हणतात गणक ऋषी. तर इथे मी पंच वायू नाहीये, मी सप्त धातू नाहीये, मी पंचकोश नाहीये ना, मी पंच कर्मेंद्रिय आहे, म्हणजे वाक पाणी पाद चौपस्त पायू. चौपस्त पायू म्हणजे एक्सक्रिटरी सिस्टीम. याच्यात ते जननेंद्रिय सोडून देतात, म्हणजे 4 घेतात, कारण का त्यांना तो मीटर बसवायचा होता म्हणून. ना मी द्वेष राग लोभ मोह मद मात्सर हे नाहीये, ना मी एथिक्स आहे, ना मी पैसा आहे, ना मी इच्छा आहे, ना मी मोक्ष आहे. हे 3ऱ्या ह्याच्यात म्हणतात. 4थ्या ह्याच्यात म्हणतात ना मी पुण्य आहे, ना मी पाप आहे, ना मी सौख्य आहे, ना दुःख आहे, ना मंत्र तीर्थ वेद यज्ञ मी कुणी नाहीये, ना मी भोजन आहे, ना मी भोज्यम आहे, ना मी भोक्ता आहे. हा भोक्ता म्हणजे अहंकार घेतलाय, इगोइझम, क्वालिफाईड इगोइझम म्हणतात. हा पुरुष नाहीये त्रिपुटी मधला. ना मी जन्म आहे, ना मी मृत्यू आहे, ना मी मृत्यूची भीती आहे, म्हणजे अभिनिवेश हे मी नाहीये. ना मी जाती धर्मातला आहे, ना मी नात्यातला आहे, म्हणजे पिता नाहीये, माता नाहीये, बंधू मित्र गुरु शिष्य नाहीये. आणि शेवटच्या ह्याच्यात ते म्हणतात मी कोण आहे? मी निर्विकार आहे, मी निराकार आहे, निर्विकल्प आहे, मी सगळीकडे सगळ्या इंद्रियात सगळीकडे सामावलेलो आहे. म्हणजे इथे ते इति इतिवर आलेले आहेत. मी अटॅचमेंट पण नाहीये, मी मुक्ती पण नाहीये, मी आहे चिदानंद, सच्चित आनंद, एटर्नल एक्झिस्टन्स, एटर्नल ब्लिस, एटर्नल नॉलेज. रूप शिवोहम शिवोहम, शिवच मी आहे, मीच शिव आहे. हे झालं शंकराचार्यांचं सततचं डिस्क्रिमिनेशन. अथर्व शीर्ष, आता अथर्व शीर्षक गणपती घेतलेला आहे. गण म्हणजे ग्रुप, समूह, आणि त्याचा पती स्वामी म्हणजे गणपती, आणि दिशांचा स्वामी. सगळ्या दिशा मोकळ्या करण्यासाठी पहिले गणपतीची आराधना कुठल्याही पूजे अर्चेत समारंभात केली जाते, म्हणून गणपतीची पहिले ते दिशांचा स्वामी म्हणजे इष्ट देवता यायला मोकळ्या होतात. आता या अथर्व शीर्षामध्ये सुरुवात कशी केली आहे? यू आर, तुम्ही कोण कोण आहात? हू आर यू? त्वमेव केवलम तत्वमसी, तूच तत्व आहे, चैतन्य तत्व तूच आहेस.
तू करता धरता हरता त्वमेव केवलम करतासी त्वमेव केवलम धरतासी त्वमेव केवलम हरतासी. म्हणजे निर्माण करणारा, पालन करणारा आणि नाश करणारा तूच आहेस. सर्वम खल्विदम, हे सगळं विश्व तूच आहेस. ब्रह्म असी, तू ब्रह्मच आहेस. साक्षात आत्मसी नित्यम, नित्य असणार आत्मन तू आहेस. आता डिस्क्रिमिनेशन बघा अविद्येचं. अनित्य नित्य, नित्य असणार आत्मनच आहे, तो तूच आहेस. ऋतम वचमी सत्यम वचमी, मी प्रिन्सिपल सांगतोय, मी ट्रूथ सांगतोय असं म्हणताय. बाय विवेक डिस्क्रिमिनेशननी तुम्ही स्वतःला कशापासून संरक्षण करा? स्वतःपासूनच संरक्षण करा, म्हणजे स्वतःच्या इगो पासून संरक्षण करा. वक्तारम, तुम्ही जे काही चुकीचं बोलणं टाळण्यासाठी स्पीच जे आहे ते मोजून मापून योग्य पद्धतीने बोलायला शिका, त्याच्यापासून संरक्षण करा. ऐकताना नीट ऐकायला शिका, चुकीचं ऐकून कम्युनिकेशन करून गडबड करू नका. वक्तारम श्रोतारम दातारम, चॅरिटी देताना देखील काळजीपूर्वकपणे करा, इनडिस्क्रिमिनेटली करू नका. धातारम, काळजी घ्यायची तर तशी नीट काळजी घ्या. तुमच्या शिष्यांची, तुमच्यावर जे अवलंबून आहे त्यांची पण नीट काळजी घ्या. मग तुम्ही रक्षण करायचंय सगळ्या बाजूनी. आणि ह्याच्यात गणक ऋषींनी जे लिहिलेलं आहे अथर्वशीर्षात, त्याच्यात त्यांनी एक अजून चातुर्य दाखवलंय. पश्चात्ताप. आता याचे दोन अर्थ आहेत. पश्चात्ताप म्हणजे पाठीमागून किंवा पश्चिमेकडून. तर पाठीमागून किंवा पश्चिमेकडून तुम्ही स्वतःची काळजी घ्या, म्हणजे जे घडून गेलंय तेव्हा त्याच्यापासून स्वतःला सांभाळा. किंवा मागून कोण येत असेल तुम्ही सावध राहा, तुमच्या मागे कोणी नाही येणार. आणि पुरस्तात म्हणजे पूर्वेकडून किंवा समोरून, दोन्ही अर्थ एकत्र आहेत. तर समोरून जे गोष्टी येतात त्याच्यापासून तुम्ही स्वतः सावध राहा आणि रक्षण करा. आता जर पश्चात्ताप झालं, पूर्वेस्तात झालं, तर डावीकडे आली कुठली दिशा? मागे पश्चिम, पुढे पूर्व, तर डावीकडे आली उत्तर. मग उत्तरातात, मग उजवीकडे दक्षिणातात, चोरद्वातात, अवाधरातात, सर्व तो माम पाही पाही समंतात. सगळीकडून तुम्ही स्वतःचं संरक्षण स्वतःच करायचंय. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार. वाङ्मयस्त्वं चिन्मया, तुमच्याकडे बोलण्याची ताकद आहे. तुम्ही वाङ्मय आहात, तुम्ही चिन्मय आहात, म्हणजे तुम्ही ऍब्सोल्यूट अवेअरनेस आहात. माइंडफुल राहा, अवेअर राहा. त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानंदा अद्वितीयोसी, तुम्ही सच्चिदानंद आहेत, जे हे म्हणतात चिदानंद रूप शिवोहम शिवम. सच्चिदानंदा अद्वितीयोसी म्हणजे ड्युअलिटीच्या पलीकडे आहे. तुमच्यासारखा दुसरा कोणी नाहीये, तुम्ही एकमेव आहात. या सगळीकडे आपण जुडलेलोच आहोत. त्वं प्रत्यक्षम ब्रह्मासी त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी, तुमच्यात ते हायेस्ट विस्डम आहे. सर्वम जगदिदं त्वत्तो जायते. आता हे सगळं जे जग आहे, जे वरती आपण बघितलं होतं, कुठे गेलं? करता धरता हरता, त्वमेव केवलम करतासी धरतासी हरतासी, ते तिथे रिपीट केलंय. सर्वम जगदिदं तत्तो जायते, तुमच्यात सगळं जग तयार झालेलं आहे. सर्व जगदिदं त्वत्तशिष्टति, तिकडे ते पालन करताय तुम्ही. आणि सर्वम जगदिदं त्वयि लयिमेष्यति, तिथे ते विरघळून जाणार आहे हे सगळं जग. तुम्ही कोण आहात? पंचमहाभूत तुमच्यातच आहेत, तुम्ही पंचमहाभूतातच आहात. त्वं भूमी आपो अनल अनिल नभः, भूमी रापो नलो निलो नभः. तम चक्वारिवात पदानी, तुम्ही चार प्रकारची वाणी आहात. वाणी कुठली? परा, जी एटर्नल नाद ब्रह्म म्हटलं जातं, जे शून्य मेडिटेशन मध्ये तुम्ही अनुभवता. पश्यती म्हणजे जे साधू पुरुष साक्षात्कारी, जी ती आतली असते, हृदयाकडून आलेली वाणी ती ऐकतात. जे पूर्वी शाप द्यायचे किंवा वर द्यायचे ते पश्यती भाषेतून द्यायचे, जो लागू पडायचा. मध्यमा म्हणजे जी आयडिया आपल्या मनात तयार होते, ती बोलण्याच्या आधी जेव्हा शब्द आपल्या मनात आत गुंजतात तेव्हा त्याला मध्यमा म्हणतात. आणि वैखरी म्हणजे आता मी बोलतोय ती वैखरी भाषा. ही सगळं तूच आहेस. तू त्रिगुणात्मक. हम चक्वारिवात पदानी त्वं त्रिगुणात्मकः, म्हणजे तुम्ही त्या तीन गुणांच्या, त्वं गुणत्रयातीत आहात, ते तीन गुणांच्या पलीकडे. त्वं गुणत्रयातीत आहात, त्वं देहत्रयातीत आहात. आता देह पण तीन आहेत, स्थूल सूक्ष्म आणि कारण, ग्रॉस फाईन आणि कॉझल बॉडी, त्याच्या पलीकडे तू आहे. त्वं कालत्रयातीत आहात, काल भूतकाळ वर्तमान काळ भविष्य, तुमच्या हातातच फिल्मचं रीळ आलेलं आहे, तुम्ही काळाच्या पलीकडेच गेलेला आहात.
पण मूलाधार स्थितोस्थित, त्या मूलाधार चक्राच्या खाली जी कुंडली एनर्जी आहे त्या फॉर्म मध्ये तू सतत ते स्थित आहे. तो शक्तित्रयात्मका, तू इच्छाशक्ती आहे, क्रियाशक्ती आहे, कार्यशक्ती, ज्ञानशक्ती आहे, त्या सगळ्यांचा तू सोर्स आहेस. तू ब्रह्मा आहेस. त्वम ब्रह्मा, त्वम विष्णू, त्वम रुद्र. आता इथे पण करणारा, पालन करणारा आणि नाश करणारा, ब्रह्मा विष्णू रुद्र पहिले घेतलंय. त्वम ब्रह्मा विष्णू, त्वम ब्रह्मा, त्वम विष्णू, त्वम रुद्रस्त्वम इंद्रस्त्वम अग्निस्त्वम वायुस्त्वम सूर्यस्त्वम चंद्रमास्त्वम. ब्रह्म भू भुवर स्वर, म्हणजे ब्रह्म, भुव, भुवर आणि सुवर हे जे सगळे लोक आहेत त्या सगळ्यात व्याप्त असलेला तूच ओम आहे. ब्रह्म भूर भुव स्वरोम ओम, तू ओमच आहेस. आता मग पुढे गणपतीचं त्यांनी मंत्र स्वरूप घेतलेलं आहे. याच्यात त्या मंत्राची त्यांनी व्याख्या दिलेली आहे. गणादिम पूर्वमुच्चार्य वर्णादिम तदनंतरम अनुस्वार परतरा अर्धेन्दुलसितम तारेणोक्तम एतद्धो अनुस्वरूपम. गकारो पूर्व रूपम, अकारो मध्यम रूपम, अनुस्वारश्चान्त रूपम, बिंदु रुद्र रूपम, नाद संधानम संहिता संधी. हे सगळी रूप एकत्र आलेले. सैषा गणेश विद्या, ही गणेश विद्या जी आहे ती गणक ऋषींनी निश्चित गायत्री छंदामध्ये म्हटलेली आहे, रचलेली आहे. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. त्या एकदंताकडे आपलं मन आकर्षित होऊ दे आणि आपलं ध्यान तिकडे वक्रतुंडाकडे लागू दे आणि तो आपल्याला त्या मार्गाने जायला प्रार्थना करतोय. जसं गायत्री मंत्रात आपण म्हणतो धियो यो न प्रचोदयात्. नंतर गणपतीचे महास्वरूप त्यांनी वर्णन केलेलं आहे. एकदंतम चतुर्हस्तम पाशमं कुशधारिणम मृदंच वर्धम हस्तै बिभ्राणम मूषकध्वजम. त्याच्या ध्वजावरती उंदराचं चित्र आहे. मूषकध्वजम रक्तलंबोदरम शूर्पकर्णकम रक्तवासुसम, म्हणजे लाल रंगाचे कपडे घातले. रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पैः सुपूजितम, त्या लाल फुलांनी सुपूजितम केले. भक्तानुकंपिनम देवम, जे भक्तांच्या हृदयाबरोबर ज्याचं हृदय धडकतंय, कंपन होतंय. भक्तानुकंपिनम देवम जगत कारणमच्युतम, जगत कारणासाठी तो आलेला आहे. आविर्भूतंच सृष्ट्या तो प्रकृते पुरुषात परम, ही प्रकृती निर्माण झालेली आहे, पुरुषाने निर्माण केलेली आहे. तर मग शेवटी त्यांनी म्हटलेलं आहे नमो व्रातपते, या सर्व मानवांच्या परमेश्वराला माझा नमस्कार. नमो प्रमतपतये, हे प्रमत म्हणजे शिवाचे अनुयायी, त्यांना प्रमत म्हणतात, त्यांचा जो परमेश्वर आहे. नमस्ते अस्तु लंबोदराय, लंब उदर असलेल्या, मोठ्या उदर असलेल्या गणपतीला, एक दात असलेल्या विघ्न नाशिने, सगळी जी विघ्न नाहीसा करणार आहे, शिवसुताय, शिवाच्या मुलाला, वरद मूर्ते, जो वरद देणारा आहे, माझा नमस्कार. नमो नमः. तर याच्यात आपण बघतो की तू कोण कोण आहेस, तू काय काय आहेस, तू कशाच्या पलीकडे आहेस. कशाच्या पलीकडे म्हणजे तू काय नाही. आता तू काय नाहीये हे जरा निगेटिव्ह होतं. तू कशाच्या पलीकडे आहेस हे परत पॉझिटिव्ह झालं. म्हणजे अर्थार्थ शीर्ष जे आहे ते पूर्ण पॉझिटिव्हिटीने भरलेले आपण म्हणू शकतो, सकारात्मक दृष्टिकोनातून. थर्व म्हणजे अस्थिर, अथर्व म्हणजे स्थिर करणार, आणि शीर्ष म्हणजे डोकं. जे म्हटल्यामुळे मस्तक, शीर्ष स्थिर, शांत, कूल डाऊन होतं, गरम होत नाही, हे अथर्व शीर्ष. तर हे अथर्व शीर्ष आपण रोज जर या भाषेत म्हटलं, डोळे मिटून मनासमोर आणू, तर हळूहळू आपला तो विवेक सततचा जागा होईल आणि सर्वथा विवेक आला. किंवा निर्वाण षटक साहस दिलेले आहेत, पण हे जरा ज्ञानयोगी आहेत, त्यांनी फुल कॉन्सन्ट्रेटेड दिलेलं आहे. इथे गणपतीचं वर्णन, भक्ती योगात तो रस जो मिसळलेला आहे, त्यामुळे याच्यात एक प्रेमाचा बोलावा तयार होतो अथर्व शीर्षात. इथे थोडा ड्रायनेस आहे शंकराचार्यांच्या ज्ञान योगामध्ये. तर जसं तुम्हाला आवडेल, वेळ कमी आहे किंवा तुम्हाला शॉर्ट आणि शार्प पाहिजे तर निर्वाण षटकम नाहीतर अथर्व शीर्ष, हे तुम्ही म्हणून स्वतःला रिमाइंड केलं, सर्वथा विवेक ठेवला, तर हे सगळे गुण आपल्यात विसरून जातील. तिथून ते आलेत तिथे आणि पुरुष मुक्त होऊन जाईल. आता आपण करूया पसायदान आणि आजचं संपूया. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, मसायदान हे जे कळांची व्यंकटी सांडो,
जे तिमिर जावो विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो